नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकमधून एक धक्कादायक घटना पुढे आली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी 3 ते 4 पत्रकारांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला केला. स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली. गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गुंडांच्या या हल्ल्यात 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झालेत. 3 ते 4 जखमी पत्रकारांवर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. किरण ताजने, योगेश खरे, अभिजित सोनवणे या पत्रकारांवर गुंडांनी हल्ला चढवला. या गंभीर घटनेतून या गुंडांचा हैदोस आणि गुंडांचा माज लक्षात येतोय. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. या गंभीर घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली. या मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या संदर्भात पत्रकारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाली होती. योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे. योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली. योगेश सरांना त्यांनी मारलं. आम्ही सोडासोडी करायला लागलो. ते शिवगाळ केली. 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली. दगडाने मारलं. छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारून बसला. या गंभीर घटनेनंतर आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. पाहूयात. सर, काय सांगाल? पत्रकारांना मारहाण झाली त्र्यंबकेश्वरमध्ये. नाही, हा झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ज्यांना टॅक्स वसुलीसाठी ठेवलं होतं असं प्रथमदर्शनी कळतंय आणि हे फार गंभीर आहे झालेला प्रकार. ही गुंडगिरी आहे आणि याच्यामध्ये मी तातडीनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांशी बोललो. त्यांनी याच्यामध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार आहोत असं सांगितलं. आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पण दुःखद आणि दुर्दैवी आहे की माझे सहकारी किरण ताजने यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केले असं कळतंय अपोलो रुग्णालयामध्ये. ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे यांच्याबरोबर सुद्धा मारहाण तिथं झालेली आहे आणि झाल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीनं टोल नाक्यांवरती आणि असे टॅक्स वसूल करणाऱ्या ठिकाणांवरती गुंडांच्या टोळ्या कार्यरत असतात, हे निश्चित अतिशय धक्कादायक आहे. त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई पोलीस करतील. पण आम्ही अशी मागणी करतो की आपल्या आपल्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठेवलेले असे जे लोक असतील त्यांची चारित्र्य पडताळणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामाला ठेवू नये असंही एक मला असं सुचवावंसं वाटतं. पण झाला प्रकार गंभीर आहे. मी आजचा सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्याच्या दौऱ्यावरती तो संपून मी इमिजिएट आता लगेच तातडीनं नाशिकला किरण ताजने दाखल आहेत त्या रुग्णालयाकडे जायला निघालोय. माझे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराचा अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये जर पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. काय सांगाल आपण? नाही, हे गंभीर आहे. याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बोलाचालीतून झालेला हा वाद वाढत गेला आणि थेट मारहाण करण्यात आलेली आहे. असं कुणाबरोबरही घडू शकतं. पण कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता या लोकांवरती इतकी कडक कारवाई केली जाईल की असं कोणी करायला, कोणावरती हात उचलायला घाबरेल यापुढे. आणि हे गंभीर आहे. म्हणजे झाला प्रकार निश्चित गंभीर आहे. पण आता या दोघांच्याही प्रकृतीची काळजी आहे. त्यामुळे याचा अतिशय कठोर शब्दात मी पत्रकार म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून तीव्र निषेध करतो. ठीक आहे, धन्यवाद सर. पत्रकारांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेवर पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल.
सर काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती काय त्या संदर्भात? ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं नाही. हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आहे, आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा काही कारवाई केली त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल. आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत, त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो. किती लोकांना गुन्हा दाखल करणार? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार? हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत. प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते. हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू. जखमी झालेल्या पत्रकारांची मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांनी विचारपूस केली. त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये ज्यांनी हल्ला केला त्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.